मित्रमंडळींमधला एक कोणासारखा दिसत असेल तुम्हीच गेस करून मला सांगा. आणि मी समजते की शिंग आहे म्हणून त्याला पुंचका म्हणतात. मी आमचं बालपण जपतोय. त्यात काय मजा वेगळी आहे बालपण जपण्यात, पण मोठं झालं याचा अर्थ बालपण विसरावं असं नाही होत ना. तर सगळ्यात आधी आम्ही पेटपूजा करायची ठरवली, तर आम्ही मसाला डोसा मागवला 2 आणि त्याच्यानंतर आम्ही शिरा मागवला आणि मस्त खाऊन पिऊन झाल्यानंतर आत्ता आम्ही पोचलोय ते म्हणजे राणीच्या बागेत. आणि पुढे तुम्ही बघू शकता इथे एक म्युझियम पण आहे, त्यालासुद्धा आम्हाला भेट द्यायची आहे. पण आधी राणीच्या बागेत जाऊन ते काही माहिती दिली आहे जिथे तिकीट्स रेट दिले आहेत की छोट्यांसाठी आणि मोठ्यांसाठी किती तिकीट रेट आहेत. या राणीच्या बागेचं पूर्ण नाव आहे जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय. नमस्कार, मी सोनाली सुरेश नाडकर, म्हणजेच तुमच्या सगळ्यांची लाडकी सोना. तर आज आम्ही राणीच्या बागेत आलेलो आहोत. म्हणजे मी लाडूसोबत आधी आले होते आणि ही जवळजवळ ही माझी मैत्रीण आहे श्रद्धा, ही जवळजवळ 20 वर्षांनी आले. हां, तर आम्ही आता तिकीट काढलं आहे. सो यानंतरचा पूर्ण ब्लॉग आम्ही पुढे शूट करणार आहे. तर चला बघूया. तर मंडळी आज शनिवार असल्यामुळे खूप गर्दीसुद्धा आहे. मुळात मुलांना सुट्ट्यासुद्धा पडल्या आहेत आणि मोठ्यांनासुद्धा शनिवार रविवारी सुट्टी असते. त्यामुळे शनिवारी रविवारी येताना जरा सांभाळून. आणि आमच्या दोघींचे 100 रुपये झाले आहेत. इथे सुद्धा काहीतरी माहिती दिली आहे की आतमध्ये तुम्हाला काय काय अलाउड आहे किंवा काय नाही. सो आता आम्ही आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि हे आहेत, हा पुतळा किंग एडवर्ड 7वे यांचा आहे. दक्षिण मुंबईतील काळा घोडा परिसरात हा पुतळा होता. या पुतळ्यामुळेच त्या परिसराला काळा घोडा असे नाव पडले. 1965 मध्ये हा पुतळा तिथून हलवून भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय येथे ठेवण्यात आला. हा पुतळा 1980 मध्ये बसवण्यात आला होता. तो अल्बर्ट ससून यांनी मुंबई शहराला भेट म्हणून दिला होता. हा पुतळा कास्य धातूचा असून त्याला काळा रंग देण्यात आला. तर मंडळी इथे एक नकाशा दिलेला आहे, या नकाशानुसार सुद्धा तुम्ही ट्रॅव्हल करू शकता. ही जी तोफ तुम्हाला दिसते ही एक मोठी धातूची तोफ आहे, जी लाकडी चाकांच्या गाड्यावर तुम्हाला बसवलेली दिसते. अशा प्रकारच्या तोफा हलवण्यासाठी पूर्वी बैल आणि हत्तीचा वापर केला जात असे. सो श्रद्धा, इतक्या वर्षांनी तू आज येतेस राणीच्या खूप बागेत. एक्सायटेड आहे. सगळ्यात जास्त पेंग्विन बघायला खूप एक्सायटेड आहे मी. त्यासाठी मी खास इथे आले आहे. ॲक्च्युली आता सगळेजण आम्हाला म्हणतात की लहान मुलांसारखं तुम्ही राणीच्या बागेत चाललेत, पण मला असं वाटतं की प्राणी बघायला कुठलं वय नाही. कधीही जाऊ शकतो आपण. मोठ्या माणसांना सुद्धा एक्साइटमेंट असते यार की वाघ बघावं, अस्वल बघावं. काय लहान मुलांनीच बघितलं पाहिजे? तेच तर लोक समजतच नाहीत. आम्ही सुद्धा मोठे होता, याचा अर्थ असा नाहीये की आम्हाला काहीच हक्क नाहीये प्राणी बघायचा. आणि जर लोक आम्हाला म्हणत असतील की तुम्ही लहान मुलींसारखं जाताय राणीच्या बागेत, तर ठीक आहे यार, आम्ही आमचं बालपण जपतोय. त्यात काय मजा वेगळी आहे बालपण जपण्यात, पण मोठं झालं याचा अर्थ बालपण विसरावं असं नाही होत ना. करेक्ट आहे. सो आत्ता आम्ही चाललोय. खरं तर अजून काही कळत नाहीये. हा आहे ना, सिंह लवकर येत आहे, सिंह येते असं जवळजवळ मी 2 वर्ष झालं ऐकते, तो अजून येतोय. तर आणा बाबा कधी एकदाचा त्याला. आय विश मला बघायला मिळेल. आला असेल तर. इथे हत्ती होता त्या बाजूला, तुम्ही तिकडे बघू शकता, पण कदाचित ते बंद आहे असं वाटतंय. सगळं बंद आहे, बिबट्या सगळंच बंद आहे. नाही बिबट्या तिकडे आहे. इकडे हत्ती होता, त्याला कुठे नेलं काय माहिती. इथे पण वाघ आला नाही आहे, सिंह अजून आला नाही. सिंह कधी येणार आहे बाबा. सो इथे मुलांसाठी सेल्फी पॉइंट ठेवले आहेत. मागच्या वेळेला लाडू आलेली, तिने सुद्धा इथे सेल्फी काढला होता. श्रद्धा, तुला काढायचंय का फोटो इथे? जाऊ दे, मी निदान व्हिडिओ तरी काढून घेते. सो मागच्या वेळेला जेव्हा आलो होतो तेव्हा अस्वल हा झाडावर होता, पण आज नशीब चांगलं आहे, आज खाली दिसतोय आम्हाला. बाप रे, हा केवढा अवाढव्य अस्वल आहे. पण खरं सांगू, या प्राण्यांना ना समोरासमोर बघण्यात ना एक वेगळीच मजा आहे. म्हणजे ना एक वेगळाच आनंद मिळतो. फायनली यावेळी अस्वल दिसलाय. गेल्या वेळी तो झाडावर बसला होता आणि मला ना तो आमच्या मित्रमंडळींमधला एक कोणासारखा दिसत असेल तुम्हीच गेस करून मला सांगा.
आणि आता फायनली वाघ बघणार आहोत. आम्ही वाघ बघणार आहोत. पण हा नीट वागेल ना आपल्याशी? येईल ना ग आपल्याकडे बघायला? रोज जाण्याचं तिथे जाऊनच बघूया येतोय की नाही. चलो. वाघाला बघण्यासाठी गर्दी बघा किती आहे. पण ज्यांचं नशीब आहे त्यांचं नशीब आहे. तो इकडे जी काच लावली आहे त्या काचेपर्यंत येतो. अरे नाही आम्ही आता वाघाची प्रतीक्षा करतोय. त्या झाडाच्या इथे तो खेळतोय खरं तर, पण त्याची वाट बघावी लागेल. त्याचा मूड झाला की तो या पाण्यात उडी मारायला येतो. बोलव त्याला लवकर. मी बोलली ना, तो आज नीट वागेल की नाही माहीत नाही. शेवटी तो वाघ आहे. तिथेही काच असल्यामुळे त्याला ना फार असं जवळून बघता येतं. सो हे जे काही नवीन अपडेट केलं आहे राणीच्या बागेचं, हे मला प्रचंड आवडलेलं आहे. इथे काय आहे? वाघ काय आमच्यापर्यंत आला नाही. आम्ही त्याला खूप वाट लांबूनच बघितली बघितलं. आम्ही त्याची. खूप फुटेज खातोय तो. त्याला माहित नाही मी बघा कोण आहे. माझी वाट बघा, मगच मी तुम्हाला दर्शन पण देईन. त्याला माहित नाही मी कोण आहे. मी फुटेज खाल्ला ना त्याला महागात पडेल. इथे काय? कुठे आहे? नाहीये. आहे आतमध्ये आहे. पाण्यात लपलेत, गरम होतं त्यांना. सो पाणगेंड्याने जरासं दर्शन दिलेलं आहे, मुखदर्शन. जरा बाहेर ये रे बाबा. माहिती आहे तुला खूप गरम होत आहे. दुसऱ्याने पण दिले दर्शन आता. याला उठला 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 उठला. आता आपण माझ्या मित्रमैत्रिणींना भेटणार आहोत. दोघं पण झोपले. पण आहेत का? नाही नाही, ते तर वॉचमॅन काका आहेत. तुम्ही मध्ये मध्ये कशाला येताय? आतापर्यंत आम्ही 2-3च प्राणी बघितले आणि आम्ही दमलोय थोडंसं. मी खूपच. फॅन्टा पिते आणि तू स्प्राईट. हां. सो त्याच्यानंतर आम्ही पुढे कंटिन्यू करणार आहे. सो हालत बघा काय झाली आमची. खूप गरम भर आहे. उन्हात फिरतोय आम्ही. पाण्याच्या बॉटल, प्लास्टिकच्या बॉटल आणू देत नाही आहे. तुम्ही स्वतःची म्हणतात ना ती स्टीलची वगैरे बॉटल कॅरी करू शकता. पाण्याच्या बॉटल गेटवरच बाहेर काढतात आणि खाण्यापिण्याचे पदार्थसुद्धा आतमध्ये आणण्यास मनाई आहे. सो ज्यांना कोणाला यायचं असेल राणीच्या बागेत त्यांनी पाण्याच्या, प्लास्टिकच्या बॉटल आणि खाण्यापिण्याचे पदार्थ आणून यावे. ते सगळं अवेलेबल आहे. बाय. गेंड्यांची शिंग हे शिंग नसून तो नाकाजवळचा वाढलेला केसांचा एक पुंचकाच असतो आणि मी समजते की शिंग आहे म्हणून त्याला पुंचका म्हणतात. आम्ही बघणार आहोत कांकर, चितळ आणि पेंग्विन. चितळ बघणार आहे. चितळांचे भाकरवडी समजाल तुम्ही. आज बऱ्यापैकी गर्दी आहे कारण आज सॅटर्डे आहे. सॅटर्डे संडेला जरा गर्दी असते. सो तुम्हाला जर यायचं असेल तर मंडे टू फ्रायडेच्या मध्ये येऊ शकता. बुधवारी पण बंद फक्त असतं. बुधवारी बंद असतं, एवढं लक्षात ठेवा. सोमवार ते शुक्रवार तुम्ही कधीही येऊ शकता, फक्त बुधवारी बंद असतं. आणि शनिवार रविवार यायचं असेल तर जरा तुम्हाला गर्दीचा सामना करावा लागेल. बस. हेच आहेत ते कांकर. हे चितळ आहेत. हे सांबार आहे मध्ये. सांबर आहेत आणि यांचा कांकर कुठला आहे काय माहिती. आता याच्यानंतर आम्ही बघणार आहे पेंग्विन, पक्ष्यांचे नंदनवन, कासव, फुलपाखरू उद्यान, पाणपक्षी आणि शौचालयाचा
फायनली पेंग्विन बघणार आहे. मी तर बघितलंय. एक्साइटमेंट हिची आहे. सो फायनली आता श्रद्धाने पेंग्विनच्या इथे व्हिडिओ बनवला आहे. या पेंग्विनमुळे का होईना आम्हाला जरासा एसीचा सुखद अनुभव मिळाला. बाहेर खूप गरम होत आहे आणि आता फायनली आता तुम्ही बघू शकता की किती गोड आहेत पेंग्विन. सो हे पेंग्विनच्या बाजूला एक फूड कोर्ट आहे. इथे तुम्हाला बरंच काय काय मिळेल. डोसा आहे, आईस्क्रीम आहे, परत पिझ्झा, बर्गर असे बरेच पदार्थ मिळतील आणि इथे बसायला जागासुद्धा आहे. याच्या बाहेर सुद्धा जागा आहे बसायला. इथे सुद्धा आईस्क्रीम, थंड पेय वगैरे बरंच काय काय मिळेल तुम्हाला. बोल आता. आम्हाला काय मिळालंय बघा. याला म्हणतात सशाचे डोळे. आम्ही लहान होतो तेव्हा आम्हाला खूप असं सांगण्यात आलं होतं की हे सशाचे डोळे आहेत, सशाचे डोळे आहेत, पण माहिती नाही आहे नक्की काय आहे. तोच प्रश्न पडायचा, ससा त्याचा डोळा का बरं काढून ठेवत असेल? म्हणजे त्याला विदाऊट डोळ्याचं दिसत. म्हणजे मला असा प्रश्न पडायचा की मेल्यावर सशाचा डोळा पडत असेल. पण नक्की काय आहे ते आजपर्यंत समजलं नाहीये. पण आता आम्ही असंच समजतो की आम्हाला सशाचे डोळे भेटले. प्लीज पण हे जर काय असेल ना तुम्हाला माहीत असेल तर प्लीज आम्हाला सांगा. नक्कीच. म्हणजे आमचा जो काय हे होता क्युरिओसिटी क्युरिओसिटी आहे जाणून घ्यायची की नक्की काय आहे. तुम्हाला माहीत असेल तर आम्हाला पण सांगा. येस, बाय. आता आम्ही थोडा रेस्ट घेतला होता. आता आम्ही पुढचे प्राणी बघतो. नुसता आराम चाललाय. 5 वाजेपर्यंत वसूल करायचे. पूर्ण पैसे वसूल करून जाणार आम्ही. तर मंडळी, याचा पुढचा भाग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरील बटन दाबायला सुद्धा विसरू नका. कारण बेल आयकॉनवरील बटन दाबल्यावरच तुम्हाला कळेल की याचा पुढचा भाग नक्की कधी येतोय. त्याचबरोबर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला नक्की विचारा. त्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला नक्कीच देईन. चला तर मग आता मी इथेच थांबते. पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.